आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. वनाक कर्मचाऱ्याचा जय असो, वनाक कर्मचाऱ्याचा जय असो. शासनाला जाग आलीच पाहिजे, शासनाला जाग आलीच पाहिजे. कुठे म्हणले राज्यामध्ये 110 कर्मचारी वनहक्क कायद्यासाठी कार्यरत असून आदिवासी बांधवांना त्यांचा ऐतिहासिक अन्याय दूर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक वनहक्क दावे, सामूहिक वनहक्क दावे अंमलबजावणी करण्याचं काम राज्यभर सुरू आहे. पण हे सगळं काम करत असताना वनहक्क कर्मचाऱ्यावर दुर्लक्ष केलं जात आहे. त्यासाठी वनहक्क कर्मचाऱ्याच्या मुख्य मागण्या म्हणजे सन 2018पासून आमच्या कुठल्याही मानधनात वाढ करण्यात आली नाही आहे. सोबतच आमच्या पदाचा कुठंही विचार न करता आमच्या ज्या मागण्या आहेत त्या दुर्लक्षित होत आहे. मागण्यामध्ये आमची मुख्य मागणी म्हणजे आमच्या पदाचा आकृतीबंध तयार होणे, सोबतच आमच्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा मंजूर करणे, त्यानंतर आमच्या मानधनात 2018पासून वाढ झालेली नाही आहेत तर ते वाढ होणं अपेक्षित आहे. कारण कोरोना कालावधीनंतर आमच्या मानधनात कुठल्याही प्रकारचे मानधन वाढ न झाल्यामुळे आमच्या कुटुंबावर आज आर्थिक संकट आलेलं आहे. या आर्थिक संकटामुळे आमचा जो खर्च आहे, जी उपजीविका आहे, जे आरोग्य खर्च आहे, शिक्षणाचा खर्च आहे, हे होत नसून आमच्या कुटुंबावर आज दयनीय अवस्था आणि आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. तर आमच्या शासनाने मागण्या मंजूर कराव्या ही आमच्या सर्व वनहक्क कर्मचाऱ्यांची मागणी आहे. काय नाव तुमचं? मी राज्यस्तरीय वनहक्क कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष म्हणून अनुप जामोदकर या नात्याने आपल्याशी बोलत आहोत.